नमस्कार, आरोही कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे। उद्या होळी आहे आणि होळी निमित्त आज आरोही कॉर्नर मध्ये बनणार आहे मस्त पुरणपोळी। तेही अगदी सोप्या पद्धतीने, अगदी तुम्ही सहजपणे करू शकाल अशी होळी निमित्त आपण बनवणार आहोत मस्त पुरणपोळी। तेही एकदम मस्त टम फुगलेली आणि एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहोत। तोंडामध्ये टाकताच विरघळणारी मस्त मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी सहजपणे करू शकाल अशी पुरणपोळी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चारशे ग्रॅम चणा डाळ घेतली आहे। 6 ते 7 तास मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे। कुकर मध्ये काढून घ्यायचे आहे। चणा डाळच्या थोडं वरती येईल एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाहीये। पाव चमचा हळद, 1 चमचा तेल, मिक्स करायचं आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे। झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झालेला आहे। डाळीमधलं पाणी गाळून घ्यायचं आहे। डाळीमधलं पाणी मी गाळून घेतलेलं आहे। डाळ मस्त शिजलेली आहे। आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत। 400 ग्रॅम डाळ घेतली आहे मी आणि 400 ग्रॅम गूळ घेतलाय बारीक करून। मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण गुळाचं पाणी पूर्णपणे मुरेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। जायफळ पावडर, मिक्स करून घ्यायचं आहे। पुरण बनवून तयार आहे। 15 ते 20 मिनिटं मला लागलेली आहेत पाणी मुरण्यासाठी। पुरण तयार आहे की नाही हे समजण्यासाठी चमचा असा उभा करून ठेवायचा आहे। चमचा जर उभा राहिला, खाली पडला नाही तर समजायचं पुरण तयार आहे। आपलं पुरण बनवून तयार आहे। आता आपण एक भांडं घेणार आहोत आणि चाळण घेणार आहोत। हे सारण आपण चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत। सारण थोडं थंड झालेलं आहे। थोडं गरम असतानाच आपण गाळून घेणार आहोत,
म्हणजे जास्त वेळ लागत नाही। तांब्या किंवा वाटीच्या सहाय्याने आपण हे सारण गाळून घेणार आहोत। जास्त वेळ लागत नाही, पटकन होतं। चमच्याने आपण हे काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने मी सर्व सारण बनवून घेणार आहे। सर्व सारण बनवून तयार आहे। जास्त वेळ लागलेला नाही आहे, फक्त 10 मिनिटं लागली आहेत मला सारण बनवण्यासाठी। एकदम परफेक्ट सारण बनवून तयार आहे। अगदी सहज गोळा बनवून तयार होतो सारणाचा। चला तर मग आता आपण पुरणपोळीसाठी लागणारं कणिक मळून घेणार आहोत। 1 वाटी मैदा घेतलाय, 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ, थोडी हळद घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। तेल घालायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। सारणाचे गोळे तयार करून घेऊया। अर्धा तास झालेला आहे। याचे सुद्धा आपण गोळे बनवून घेणार आहोत। गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण पुरणपोळीचं सारण भरून घेणार आहोत। हाताने आपण याची पारी बनवून घेणार आहोत आणि यामध्ये सारण घालून बंद करून घेणार आहोत। आता आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत। पुरणपोळी लाटून झालेली आहे। तवा गरम झालेला आहे, शेकून घेऊया। वाव, खूप मस्त मस्त पुरणपोळी फुगलेली आहे।
घी लावायचं आहे। दोन्ही बाजूने पुरणपोळीला घी लावून घ्यायचं आहे। पुरणपोळी बनवून तयार आहे, काढून घ्यायची आहे। वाव, खूप मस्त। सर्व पुरणपोळ्या मस्त फुगलेल्या आहेत, एकही पुरणपोळी फुटलेली नाहीये। वाव, खूप मस्त पुरणपोळ्या बनवून तयार आहेत, एकदम मऊ आणि लुसलुशीत। एकही पुरणपोळी फुटलेली नाहीये, एकदम नरम, तोंडामध्ये टाकताच विरघळणारी एकदम मऊ पुरणपोळी बनवून तयार आहे। खूप मस्त मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवून तयार आहे। तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। वाव, खूप मस्त पुरणपोळी बनवून तयार आहे, अगदी मऊ लुसलुशीत, तोंडामध्ये टाकताच विरघळणारी। तुम्हालाही खूप आवडेल, नक्की बनवून पहा। कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।